तर ऑप्शन्स आज आपल्याला बघायचं आहे. तर खूप जणांचं एक मिसकन्सेप्शन असतं ऑप्शन बद्दल, की ऑप्शन हे खूप स्वस्तामध्ये आपल्याला विकत घेता येतात, ट्रेड करता येतात आणि त्याच्या बदल्यात आपल्याला होणारा प्रॉफिट जो असतो तो खूप जास्ती असतो. त्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये एंट्री करतानाच मोस्ट ऑफ द पीपल स्टार्ट विथ ऑप्शन्स. म्हणजे ते कॅशमध्ये ट्रेड करत नाही, कॅशमध्ये प्रॅक्टिस करत नाही, फ्युचर्स बद्दल त्यांना काही माहिती नसतं, ऑप्शन्सची पण माहिती नसते, बट स्टील दे स्टार्ट देअर फर्स्ट ट्रेड विथ ऑप्शन्स. कारण त्यांच्याकडे दुसरं कुठलं ऑप्शन्स नसतं त्यावेळेस. ऑप्शन दिसायला जरी खूप लुक्रेटिव्ह इन्स्ट्रुमेंट असलं, खूप म्हणजे अ, असं वाटतं की आपल्याला खूप जास्ती फायदा होणार, त्याच्यातनं खूप जास्ती प्रॉफिट होणार. तरी पण जर मार्केटमध्ये पर्सेंटेज वाईज आपण बघायला गेलं, तर मोस्ट ऑफ द पीपल हू ब्लेम शेअर मार्केट, की शेअर मार्केटमध्ये नुकसानच होतं, शेअर मार्केट खराब गोष्ट आहे. तर अशा सगळ्यांसाठी शेअर मार्केट खराब झालं त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे त्यांनी कधी ना कधीतरी ऑप्शनमध्ये ट्रेडिंग केलेलं आहे आणि त्यांनी ऑप्शन न समजता ऑप्शनमध्ये ट्रेडिंग केलेलं आहे. तर पुढच्या 30 मिनिटामध्ये आपण आपल्या साईडने ऑप्शन जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करू. एक फक्त इंट्रोडक्टरी सेशन आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी आता प्रश्नोत्तर घेणार नाही. जर कोणाला काही याच्यात प्रश्न असतील, अजून काही समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही मला नंतर कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आपण डिस्कस करू, आपण त्या गोष्टी ज्या न समजल्या नसतील त्या समजून घेऊ. पण ह्या पर्टिक्युलर सेशनमध्ये क्वेश्चन आन्सर मी घेऊ शकत नाही. ठीक आहे. तर मी काही व्हिडिओ पण तुम्हाला सजेस्ट करेल. तुम्ही युट्यूबवरती जर बघितलं तर खूप चांगले चांगले व्हिडिओज आहेत, पण युट्यूबवरती कचरा पण खूप आहे. त्या कचऱ्यातनं चांगलं सोनं निवडणं हे पण एक स्किल आहे. मी स्वतः खूप व्हिडिओ बघितले, त्याच्यातले काहीच व्हिडिओ मला आवडले. त्याच्यातला एक व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना लिंक शेअर करेल. तो व्हिडिओ नक्की बघा. एकदम सोप्या भाषेने एकदम छान तो समजून सांगितलेला आहे. फ्युचर आणि ऑप्शन काय असतं ते. तर फ्युचर्स बद्दल पण आपण याच्यात डिस्कस करणार नाही, कारण फ्युचर हा ऑप्शनच्या अगोदरचा भाग आहे. तो ऑलरेडी होऊन गेलेला आहे. ऑप्शन बद्दल आपण डिस्कस करतोय. तर फ्युचर आणि ऑप्शन मध्ये फरक काय इथपासून आपण चालू करू. सो बोथ ऑफ देम आर डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय असतो, की दे डेराईव्ह फ्रॉम समथिंग. ते कशा तरी पासून निर्माण झालेले आहे, कशा तरी पासून तयार झालेले आहे. जसं आपण सिंपल लाईफचं एक्झाम्पल बघितलं तर बटर, लोणी, ताक, दोज ऑल आर डेराईव्ह ऑफ मिल्क. जर दूधच नसेल तर ताक, लोणी, दही होणं शक्य नाही, बटर होणं शक्य नाहीये. सो दोज ऑल आर डेरिव्हेटिव्ह ऑफ मिल्क, राईट. तसंच आपण म्हणतो की आपण एक्झाम्पल घेऊ, पराठे किंवा थालपीठ, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दोज आर डेरिव्हेटिव्ह ऑफ पीठ. जर पीठच नसेल तर तुम्ही थालपीठ बनवू शकत नाही, पराठा बनवू शकत नाही, पोळ्या बनवू शकत नाही, करेक्ट. सो डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्ट मी समजून घ्या की त्याच्यासाठी काहीतरी एक बेस असावा लागतो. सो फ्युचर्स अँड ऑप्शन्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅश प्राइजेस. ऍक्च्युअल कॅशमध्ये जे ट्रेडिंग होतं त्याचे हे डेरिव्हेटिव्ह असतात. त्याच्यामुळे कॅशमध्ये जे काही होतं त्याचं काही ना काही प्रमाणात साधर्म्य तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शनच्या मध्ये दिसणार आहे, कारण दोज आर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅश, राईट. फ्युचर जेव्हा इंट्रोड्यूस केलं गेलं सेबीतर्फे किंवा कुठल्याही जगातल्या मार्केटमध्ये, तेव्हा त्याचं एक रिझन होतं की लोकांना जास्तीत जास्त प्रॉफिट कमवता यावं. त्याच्यामुळे फ्युचर इज बेसिकली स्पेक्युलेटिव्ह इन्स्ट्रुमेंट, ज्याच्यामध्ये तुम्ही स्पेक्युलेशन्स वरती ट्रेड करता, की एक अंदाज घेता मार्केट वरती जाईल का. जर वरती जाणार असं वाटत असेल तर तुम्ही लॉंग पोझिशन घेता, बाय करता. जर तुम्हाला वाटत असेल मार्केट खालती जाणार तुम्ही शॉर्ट करता. सो फ्युचर इज बेसिकली स्पेक्युलेटिव्ह इन्स्ट्रुमेंट विच इज introduced to earn profit for the people who is trading them. Option is basically introduced for hedging. तर बेसिकली ऑप्शन काय असतं, जेव्हा ते इंट्रोड्यूस केलं गेलं तेव्हा त्याच्या मागची एक कन्सेप्ट ही होती, त्याच्या मागची धारणा अशी होती की खूप सारे लोक कोट्यावधीचे पोर्टफोलिओ होल्ड करतात. रिसेंटचं एक्झाम्पल जर घेतलं तर मी असे काही क्लायंट्स बघितलेले आहे की ज्यांनी 15 करोड 16 करोडचे टाटा मोटर्सचे शेअर विकत घेऊन ठेवले आपल्या याच्यामध्ये, कारण फंडामेंटली कंपनी चांगली आहे, त्याचे प्रोडक्ट्स चांगले आहेत, कंपनीच्या प्रोडक्ट्सला मागणी चांगली आहे, सगळं काही फंडामेंटली चांगलं आहे आणि लॉंग टर्म साठी एक इन्व्हेस्टमेंट असावी आपली, म्हणून त्यांनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले, ज्याची प्राइस 500-750 रुपये होती. पण ते पडत पडत 80-90 रुपयापर्यंत आले शेअर्स. मग अशा वेळेस त्यांनी जी काही 10 कोटी 15 कोटीची इन्व्हेस्टमेंट केली होती ती ऑब्व्हियसली ती पण कमी होणार आहे. त्याची प्राइस जेव्हा त्यांनी इन्व्हेस्ट केली तेव्हा 10 कोटी 15 कोटीची मे बी 20 कोटी 25 कोटी पण झाली असेल. पण ती आज मार्केट पडताना, मार्केट एवढं जेव्हा पडत आहे त्याच्यानंतर ऑब्व्हियसली त्याच्या प्राइस 7 कोटी 6 कोटी 4 कोटीच्या आसपास कुठेतरी आलेले आहे. त्याच्यामुळे हा एक प्रकार त्यांचं नुकसानच झालेलं, म्हणजे प्रॉफिट तर गेलंच त्यांचं जे काही त्यांना दिसत होतं ते,
पण त्याच्याबरोबर त्यांना नुकसान पण व्हायला लागलं. त्यांची जी ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट होती, इन्व्हेस्टमेंट पण कमी व्हायला लागली आता. अशा वेळेस मग ते जागे होतात की काय करायला पाहिजे. मग अशा वेळेस एक सजेशन त्यांना नेहमी दिलं जातं की वेन यू इन्व्हेस्ट इन अ बल्क, डोंट इन्व्हेस्ट इन समथिंग. काही पण फक्त एकाच गोष्टीत इन्व्हेस्ट करू नका. त्याला डायव्हर्सिफाय करा, त्याला हेज करा, त्याला इन्शुरन्स प्रोव्हाइड करा. जसं आपण गाडीचं नुकसान होऊ नये म्हणून इन्शुरन्स घेतो, तसं ह्या पोर्टफोलिओचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण इन्शुरन्स घ्यायला पाहिजे, विच इज हेजिंग. की माझं जर कॅशमध्ये नुकसान होत असेल तर ते नुकसान भरून काढण्यासाठी मी त्याला त्याच्या विरुद्ध साईडला काहीतरी करतो आहे आणि ते करून मी त्याच्यातनं होणारं नुकसान कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे ऑप्शन्स इन्स्ट्रुमेंट इंट्रोड्यूस झालं, की जिथे जर लोकांनी कॅशमध्ये बाय केलं असेल, कॅशमध्ये जर ₹100 लॉस झाला असेल, तर ऑप्शनमध्ये तुम्ही पुट विकत घ्या. कॉल आणि पुट आपण पुढे बघणार असेल, सो दॅट तुमचं होणारं नुकसान कमीत कमी होईल. यू कॅन नलिफाय युअर लॉस. त्याच्यामुळे ऑप्शन इंट्रोड्यूस झालं. तर बेसिकली दीज आर कॉन्ट्रॅक्ट्स. त्याच्यामुळे त्याला जसं आपण घर विकत घेताना कॉन्ट्रॅक्ट करतो, रेंट कॉन्ट्रॅक्ट असतं, की तुम्ही किती तारखेला राहायला जाणार, किती तारखेला इथनं बाहेर पडणार किंवा किती तारखेला हे मी जे डील करतो आहे ते एक्झिक्यूट झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन असतात, की मी जर घर घ्यायला गेलो तर आता बेसिक अमाऊंट मी किती देणार आहे, ऍडव्हान्स किती पे करतो आहे आणि फुल अँड फायनल पेमेंट मी कधी करणार आहे, त्याच्यासाठी कंडिशन्स काय काय. जेव्हा पण आपण कॉन्ट्रॅक्ट करतो तेव्हा एक टर्म अशी असते की जर तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट फुलफिल नाही करू शकले ॲज पर दॅट टर्म्स, इफ यू डोंट follow the instruction, if you don't, your actions are not supported by the terms of agreement, in that case that agreement has to fail. ते लॅप्स होतं आणि तुम्हाला त्याचं नुकसान बेअर करावं लागतं. मग नुकसान काय असतं, तर तुम्ही जे काही ऍडव्हान्स पेमेंट केलं असतं, समजा मी एखादी प्रॉपर्टी ₹10,00,000 घेतलेली आणि त्याचा ऍडव्हान्स पेमेंट म्हणून मी ₹1,00,000 दिलेले ऑलरेडी, आणि सर समजा मला वाटलं की नाही मी आता ते घर घेऊ शकत नाही किंवा मला त्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट राहिला नाहीये आणि मी सांगितलं की नाही मी आता हे डील कॅन्सल करतोय, हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करतोय. अशा वेळेस जो मालक असेल तो म्हणेल की मग माझं नुकसान जे झालं तुमच्यासाठी मी इतके दिवस घर मला दिलं नाही, हे जे नुकसान झालं ते तुम्ही भरून कसं काढणार आहे, यासाठी तुम्ही त्याची पेनल्टी मला पे करा आणि त्या पेनल्टी इज युअर ऍडव्हान्स पेमेंट. ओके. त्याच्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट असतं. कॉन्ट्रॅक्टला एक एक्सपायरी डेट असते आणि फिक्स प्राइस असते की या प्राइसलाच ते कॉन्ट्रॅक्ट मला एक्झिक्यूट करायचं आहे. तर कॅशमध्ये जेव्हा आपण बाय करतो तेव्हा कॅशमध्ये आपला फायदा कधी होणार, जेव्हा कुठल्या पण स्टॉकच्या प्राइस, आपण एक रिलायन्सचं एक्झाम्पल घेऊन चालू, रिलायन्सच्या प्राइसेस जेव्हा वरती जातील तेव्हा मला कॅशमध्ये फायदा होईल. जेव्हा मी फ्युचरमध्ये ट्रेड करतो त्या फ्युचरमध्ये माझ्याकडे 2 ऑप्शन्स अवेलेबल होतात. मार्केट वरती जाताना पण मला पैसे कमवता येतील, रिलायन्स या स्टॉकच्या प्राइसेस जेव्हा वरती जातील तेव्हा पण मला बाय करता येईल, तेव्हा पण मी प्रॉफिट करू शकतो. आणि जर मला वाटतं आहे की इथनं पुढे रिलायन्सच्या प्राइसेस खाली पडतील, अशा वेळेस सुद्धा मी शॉर्ट करून त्याच्यामध्ये फायदा करू शकतो. त्याच्यामुळे कॅशमध्ये माझ्याकडे एकच रस्ता होता की ज्याच्याने मी फायदा करू शकत होतो. फ्युचर्समध्ये माझ्याकडे 2 रस्ते आता मला दिसायला लागले. कुठल्याही रस्त्याने गेला तरी पण मी तिथनं फायदा करू शकतो. मला जर वाटते मार्केट खाली जाणार तरी पण मी फायदा करू शकतो. मला जर वाटते मार्केट वरती जाणार तरी पण मी फायदा करू शकतो. त्याच्या पुढच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण येऊ, ऑप्शन्स. याच्यामध्ये जेव्हा आपल्याला वाटतंय की मार्केट वरती जाणार आहे तेव्हा आपण कॉल घेतो. जेव्हा आपण लॉंग असतो तेव्हा आपण कॉल बाय करतो. जेव्हा आपण शॉर्ट असतो एखाद्या इन्स्ट्रुमेंटवर, जेव्हा आपल्याला वाटतं की याच्या प्राइस खालती जाणार आहे तेव्हा आपण ते पुट बाय करतो. त्यामुळे बाईंगसाठी ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही बुलिश आहात तेव्हा कॉल बाय करणार, जेव्हा तुम्ही बेरिश आहात तेव्हा पुट बाय करणार. राईट. हे लक्षात ठेवा, मी दोन्ही ठिकाणी बायच करतोय, सेल करत नाहीये. कॉल बाय करतोय, पुट बाय करतोय. फक्त माझं डायरेक्शन कुठे आहे, माझं एक्सपेक्टेशन काय आहे त्याच्यानुसार मी ठरवणार की मला बाय काय करायचंय. जर माझे एक्सपेक्टेशन बुलिश आहे तर मी कॉल बाय करणार, माझ्या एक्सपेक्टेशन बेरिश आहे तर मी पुट बाय करणार. याच्यामध्ये पण 2 अजून प्रकार होतात, एक इंडेक्स ऑप्शन्स आणि एक इक्विटी ऑप्शन्स. तर इंडेक्स ऑप्शन्स काय असतात की तुम्ही निफ्टी इंडेक्सला पण ट्रेड करू शकतात. जसं तुम्ही रिलायन्सचा स्टॉक ट्रेड करू शकता तसं डायरेक्टली निफ्टी पण तुम्ही ट्रेड करू शकता. मग निफ्टीच्या ऑप्शनमध्ये आणि इक्विटीच्या ऑप्शनमध्ये फरक काय आहे, तर इंडेक्स ऑप्शन जो असतो तो 2 प्रकारे ट्रेड करता. तो त्याला एक्सपायरी डेट जी असते ती 2 प्रकारची असते. एक वीकली एक्सपायरी विच हॅपन्स ऑन एव्हरी थर्सडे बाय 3:30 PM आणि एक असे मंथली एक्सपायरी विच हॅपन्स ॲट एव्हरी लास्ट थर्सडे ऑफ द मंथ ॲट 3:30 PM. पण जर स्टॉकच्या ऑप्शन्समध्ये तुम्ही ट्रेड करायला गेला तर त्याच्यात तुम्हाला फक्त एकच एक्सपायरी अवेलेबल असते विच इज
मंथली एक्सपायरी, जो एक्सपायर होतो मंथ एंडला. पण एक्सपायरी जेव्हा असते तेव्हाच तुम्हाला ते काढणं किंवा विकत घेणं बंधनकारक नसतं. इफ यू विश, यू कॅन गेट आउट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऍट एनी टाइम विथ व्हॉट एव्हर प्रॉफिट ऑर लॉस यू आर गेटिंग. जेव्हा जर तुम्हाला वाटतंय की मला चांगला प्रॉफिट होतोय, तर किंवा जर तुम्हाला वाटलं की मला जो लॉस होतोय हा इथेच मला थांबायचा आहे, पुढे मला जायचं नाही, तर तुम्ही कोणत्याही क्षणी त्या कॉन्ट्रॅक्ट मधनं बाहेर येऊ शकता. देर इज नो कंपल्शन दॅट यू शुड होल्ड द कॉन्ट्रॅक्ट टिल द एक्सपायरी. पण त्या एक्सपायरीच्या पुढे तुम्ही त्याला होल्ड करू शकत नाही. हा एक्सपायरीचा अर्थ आहे. एक्सपायरीच्या अगोदर तुम्ही कितीही दिवस तो कॉन्ट्रॅक्ट मधनं बाहेर पडू शकता. तुम्ही आज विकत घेतलं तर आजच बाहेर पडणं तुम्हाला अलाउड आहे. पण आज विकत घेऊन मंथ एंडच्या फ्रायडेला, शुक्रवारी त्याच्यातून बाहेर पडणं तुम्हाला अलाउड नाही, कारण त्याची एक्सपायरी जी आहे ही मंथ एंडचा थर्सडे, एव्हरी थर्सडे ऑफ मंथ एंड असंच आहे. त्याच्यामुळे त्या गुरुवारी तुम्हाला कंपल्सरी त्याच्यानं बाहेर पडावं लागतं. आणि याच्यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, जर तुम्ही स्वतःहून बाहेर नाही पडले तर बाय फोर्स ब्रोकर विल गेट यू आउट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. आणि जेव्हा असं होतं तेव्हा तुम्ही तो कॉन्ट्रॅक्ट फॉलो नाही केला म्हणून तुम्हाला त्याच्यावरती पेनल्टी भरावी लागते. यू हॅव टू पे सम प्राइस टू ब्रोकर, राईट. त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जाताय, मेक शुअर यू आर गेटिंग आउट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट बिफोर एक्सपायरी. इफ यू आर बाईंग, इफ यू आर ट्रेडिंग वीकली, then make sure you are getting out of the contract before Thursday or 3:30 PM on a Thursday. आणि जर मंथली असेल तर मंथ एंडच्या थर्सडेच्या पहिले तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडाल, याची गॅरंटी तुम्ही स्वतःबद्दल घ्या, नाहीतर त्याच्यासाठी एक हेवी पेनल्टी मला पे करावी लागते. मग कॅश अवेलेबल होतं, फ्युचर अवेलेबल होतं, मग आपण ऑप्शन मध्ये का आलो? तर ऑप्शन मध्ये आलो कारण इट्स मोर लॉजिकल. तुम्हाला फक्त बाय झालं म्हणजे वरती गेलं तर मला पैसे मिळणार आहे आणि खालती गेलं तर मला पैसे मिळणार, असे दोनच 50-50 चान्सेस नाहीये. हे तुम्हाला वाईड ऑप्शन्स अवेलेबल होतात. तुम्ही एक्सपायरी टू एक्सपायरी ट्रेड करू शकता, कॅलेंडर टू कॅलेंडर म्हणजे ह्या महिन्याचा एक कॉन्ट्रॅक्ट, पुढच्या महिन्याचा एक कॉन्ट्रॅक्ट असा ट्रेड करू शकता. कॉल प्लस पुट, 2 कॉल प्लस 1 पुट, 2 पुट प्लस 1 कॉल, असे व्हेरियस परमिटेशन आणि कॉम्बिनेशन हे तुम्हाला अवेलेबल होतात. म्हणजे जिथे कॅशमध्ये तुम्हाला फक्त एकाच साईडला ट्रेड करता येत होता, फ्युचरमध्ये दोनच साईडला ट्रेड करता येत होते. ऑप्शनमध्ये आता तुम्हाला ऑलमोस्ट मोर दॅन 50 रस्ते आता मिळालेले आहेत, की ज्याच्याने तुम्ही गेलात तरी पण तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतं. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला काय पाहिजे आहे, तुम्ही काय बघता. देन वी कॅन मेक मोर स्ट्रॅटेजी. जसं आता मी सांगितलं की 2 कॉल आणि 2 पुट घ्यायचे, किंवा 1 कॉल आणि 2 पुट घ्यायचे, किंवा ह्या महिन्याचा कॉल आणि पुढच्या महिन्याचा पुट घ्यायचा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी आपण त्याच्यात तयार करू शकतो, की आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय वाटतंय त्याच्यानुसार आपण स्ट्रॅटेजी तयार करू शकतो. त्याच्यामुळे हे सगळ्यात फ्लेक्झिबल इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही त्याला वाकवाल तसं ते वाकेल. आणि याच्यात सगळ्यात जास्त मोठा फायदा इज अ लेव्हरेज. जो स्टॉक तुम्हाला घेण्यासाठी 100 रुपये लागतात, फ्युचरमध्ये तो स्टॉक घ्यायला तुम्हाला 50 रुपये लागतील, पण तोच 100 रुपयाचा स्टॉक तुम्हाला ऑप्शन मध्ये फक्त 5 रुपयामध्ये मिळेल. आणि फक्त हा लास्ट पॉईंट कन्सिडर करून मोस्ट ऑफ द पीपल ट्रेड ऑप्शन्स. त्याच्यामध्ये बायर्स आणि सेलर्स असतात. तर बायर्सचं जे एक्सपेक्टेशन असतं, जेव्हा बायर कॉल बाय करतो तेव्हा त्याला पाहिजे असतं की स्टॉक प्राइसेस वरती जायला पाहिजे. जेव्हा बायर पुट बाय करतो तेव्हा त्याला पाहिजे असतं की स्टॉक प्राइसेस खालती जायला पाहिजे. जेव्हा एखादा ट्रेडर कॉल सेल करतो तेव्हा त्याला पाहिजे असतं की प्राइसेस खालती पडायला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा एखादा ट्रेडर पुट सेल करतो, पुट म्हणजे बेरिशनेस मी सेल केला, निगेटिव्हिटी मी सेल केली, याचा अर्थ माझं एक्सपेक्टेशन आहे की प्राइसेस वरती जातील. म्हणजे आता ही गोष्ट नीट समजून घ्या, जेव्हा मला असं वाटतं आहे की स्टॉकच्या प्राइसेस वरती जातील तेव्हा माझ्याकडे 2 ऑप्शन्स ऑटोमॅटिकली ओपन होतात. पहिलं ऑप्शन म्हणजे बाय कॉल, जिथे मी एक्सपेक्ट करतो की प्राइसेस वरती जातील, बुलिशनेस मी बाय करतो आहे, किंवा सेल पुट म्हणजे निगेटिव्हिटी मी सेल करतो आहे, की मला वाटतं की निगेटिव्हिटी आता संपत आलेली आहे, पॉझिटिव्हिटी वाढतीये, बुलिशनेस वाढतोय, मग अशा ठिकाणी मी पुटला सेल करेल. तर जेव्हा माझं एक्सपेक्टेशन बुलिश आहे तेव्हा माझ्याकडे 2 ऑप्शन आहे, बाय कॉल और सेल पुट. जेव्हा माझ्याकडे एक्सपेक्टेशन आहे की बेरिशनेस आहे, स्टॉकच्या प्राइस पडणार आहे, तेव्हा आय कॅन बाय पुट और आय कॅन सेल कॉल. कॉल म्हणजे पॉझिटिव्हिटी, बुलिशनेस, आय कॅन सेल दॅट और आय कॅन बाय पुट, म्हणजे पुटच्या साईडला जाईल किंवा कॉलच्या अगेन्स्ट मध्ये जाईल, राईट. तर ऑप्शन मध्ये आपण अपट्रेंडला ट्रेड करू शकतो. स्ट्रॉंग अपट्रेंड आहे याच्यासाठी वेगळ्या प्रकारे ट्रेड करू शकतो. मॉडरेट अपट्रेंड आहे याच्यासाठी वेगळ्या प्रकारे ट्रेड करू शकतो. आय एम शुअर की स्टॉक इज नॉट गोइंग टू गो एनिवेअर, स्टॉक इज गोइंग टू स्टिक ॲट दॅट पर्टिक्युलर प्राइस, असं जेव्हा माझं एक्सपेक्टेशन आहे तेव्हा मी त्याला वेगळ्या प्रकारे ट्रेड करू शकतो.
साइडवेज मार्केटला मी वेगळ्या प्रकारे ट्रेड करू शकतो, डाऊन ट्रेंडला वेगळ्या प्रकारे ट्रेड करू शकतो. मला जेव्हा वाटते की स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड आहे त्याच्या वेळेस माझ्यासाठी वेगळ्या स्ट्रॅटेजी आहे, मॉडरेट डाऊन ट्रेंडसाठी वेगळ्या स्ट्रॅटेजी आहेत, आणि स्टॉक इज नॉट गोइंग टू गो एनिवेअर ॲट दॅट टाइम आय एम गोइंग टू ट्रेड इट विथ सम डिफरंट स्ट्रॅटेजीज. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे ट्रेड करता येतं. स्टॉक ऑप्शन वरती कशा कशाचा इम्पॅक्ट होतो? तर स्टॉक प्राइजेस ऑब्विसली बिकॉज इट इज डेराइव्ड फ्रॉम द स्टॉक्स. स्ट्राईक प्राइस, कारण स्ट्राईक प्राइस म्हणजे आत्ता कुठली प्राइस चालली, आपण त्याला डिटेलमध्ये नंतर समजणार आहे. आत्ता कुठल्या प्राइसला मी ते विकत घेऊ शकतो ती स्ट्राईक प्राइस. टाइम टू एक्सपायरी ऑप्शन मंथ स्टार्ट ऑफ द मंथला चालू झाल्यापासून एंड ऑफ द मंथला येईपर्यंत जसं टाइम लॅप्स होत जातो, जसं टाइम कमी कमी होत जातो, वेळ संपत जातो, तसं त्याच्या प्राइसेसमध्ये फरक पडत जातो आणि त्याच्यामुळे त्याच्या स्ट्राईक प्राइसवरती इम्पॅक्ट होत असतो. व्होलॅटिलिटी, एखादा स्टॉक एका दिवसात किती रेंज आहे त्याची, आपण जी कॅन्डलस्टिक शिकतो, कॅन्डलस्टिक मध्ये जी रेंज म्हणतो की एका दिवसात, एका आठवड्यात, एका महिन्यात स्टॉक किती वरती जातो, किती खालती येतो, याच्यानुसार व्होलॅटिलिटीनुसार त्याच्यात फरक पडत असतो. जर एखाद्या स्टॉकला डिव्हिडंड डिक्लेअर झाला, डिव्हिडंड पे झाला, तरी पण त्याचा इम्पॅक्ट ऑप्शनच्या प्राइसेसवर होतो. आणि गव्हर्नमेंटच्या बँकांतर्फे, आरबीआय तर्फे जे इंटरेस्ट रेट डिक्लेअर होतात त्याचा पण डायरेक्ट इम्पॅक्ट या ऑप्शनच्या प्राइसेसवर होत असतो. ऑप्शन मधल्या महत्वाच्या टर्म्स आहे कॉल आणि पुट. आपण बघितलं, कॉल इज बाय, put is sell, call is bullishness, put is bearishness, selling call is again a put, and selling put is again a buy, bullishness. Then spot price म्हणजे आता कॅश मध्ये चालू असलेली प्राइस. त्याच्यानंतर स्ट्राईक प्राइस, की कोणत्या प्राइसला मी तो स्टॉक विकत घेणार आहे. कॉन्ट्रॅक्ट साईज म्हणजे लॉट साईज, की मी एक कॅश मध्ये मला ती एक फ्रीडम असते की मी एक क्वांटिटी पण विकत घेऊ शकतो. फ्युचर्स आणि ऑप्शन मध्ये आय हॅव टू ट्रेड इन अ लॉट, सो दॅट लॉट साईज इज अ कॉन्ट्रॅक्ट साईज, की त्या लॉट मध्येच मला विकत घ्यावं लागतं. 1200चा लॉट असेल तर 1200 क्वांटिटी मला कंपल्सरी विकत घ्यावीच लागणार आहे. जर 2300चा लॉट आहे तर मला 2300 क्वांटिटी कंपल्सरी विकत घ्यावी लागणार आहे. प्रीमियम इज स्ट्राईक प्राइस इंटू कॉन्ट्रॅक्ट साईज, दॅट इज माय प्रीमियम दॅट आय एम गोइंग टू पे. ते आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहे. एक्सपायरी म्हणजे मंथ एंड किंवा विकली, जसं आपण आता बघितलं. आणि एक नवीनच टर्म आता आपल्या समोर येते, आयटीएम, ओटीएम आणि एटीएम. तर ते पण आपण पुढे समजून घेऊ. तर मे बी वी विल हॅव टू एक्सटेंड दिस सेशन. हे सेशन जर आपलं बंद झालं तर पुन्हा इथे आपण लॉग इन करा, आपण ह्याला पुन्हा कंटिन्यू करू या सेशनला. ठीक आहे. तर इथे टीव्हीएस मोटरचं हे एक्झाम्पल घेतलेलं आहे फॉर अंडरस्टँडिंग. तुम्ही जर माझा ॲरो बघत असाल तर सगळ्यात पहिले मी घेतलेली टीव्हीएसची कॅश प्राइस. टीव्हीएसची कॅश प्राइस आहे 280 रुपये. आणि ज्या दिवशी मी याचा हा स्क्रीनशॉट घेतला त्या दिवशी तो स्टॉक 6% पडला होता. -6% इज डाऊन साईड. सो टीव्हीएस मोटार 280 रुपयाला आला होता 6% पडून, राईट. त्याच वेळेस मी फ्युचर मध्ये जर बघितलं, सेकंड रो जी आहे ती फ्युचर रिप्रेझेंट करते. त्याच वेळेस मी जर फ्युचर मध्ये बघितलं तर फ्युचरच्या प्राइस आहे 274. आपल्या ही गोष्ट लक्षात येते की कॅशच्या प्राइस आणि फ्युचरच्या प्राइस मध्ये फरक आहे. कॅशची प्राइस 280 आहे, फ्युचरची प्राइस 274 आहे. पण दोन्हीचा पर्सेंटेज चेंज जो आहे तो ऑलमोस्ट सेम आहे, -6%. थोडाफार फरक असतो फ्युचर आणि कॅश मध्ये, पण तो खूप जास्ती नसतो. पण आता मी पुट आणि कॉल साईडला बघतो. मला माहिती आहे की कॅश प्राइस जी चालू आहे ती 279 चालू आहे, 279 चालू आहे, म्हणजे 280च्या जवळ आहे. तर मी 280च्या वरचे दोन आणि 280च्या खालचे दोन अशा स्ट्राईक प्राइसेस सिलेक्ट केल्या. तर 280च्या वरचा 270चा पी आणि 260चा पी. आणि कॉल ऑप्शन म्हणजे जर मला वाटत असेल स्टॉक वरती जाईल तर त्याच्यासाठी माझ्याकडे आहे 280चा सी आणि 290चा सी. सो सीई इज कॉल ऑप्शन, PE is put option, PE is put, CE is call. So I have various choices. जसं आपल्या इथे दिसत आहे की फ्युचर मध्ये माझ्याकडे एकच चॉईस असते, पण ऑप्शन मध्ये माझ्याकडे व्हेरियस स्ट्राईक प्राइसेस आता अवेलेबल आहेत. 130चा सी, 130चा पी, 140चा सी, 140चा पी, 150चा सी, 150चा पी, 160. म्हणजेच जी पण स्ट्राईक प्राइस आहे, स्पॉट प्राइस आहे आता चालू, त्याच्या वरच्या 5 लेवल, त्याच्या खालच्या 5 लेवल मला कॉल मध्ये अवेलेबल आहेत. त्याच्या वरच्या 5 लेवल आणि त्याच्या खालच्या 5 लेवल मला पुट मध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे हे अजून एक ऑप्शन माझ्याकडे रेडी झालं की माझ्याकडे आता स्ट्राईक प्राइस किती आहे, तर 10 कॉलच्या स्ट्राईक प्राइस आणि 10 पुटच्या स्ट्राईक प्राइस याचे कॉम्बिनेशन मी पुन्हा ट्रेड करू शकतो. आणि मग आता आपण फरक समजून घेऊ
जर मी पी विकत घेतला, म्हणजे जर मला वाटत असेल टीव्हीएस मोटर आता पडणार आहे, तर मला तो विकत घेण्यासाठी किती खर्च येईल? 25 रुपये इंटू जी पण लॉट साईज आहे तेवढी लॉट साईज. म्हणजे इथे जर मला 100 क्वांटिटी विकत घ्यायची असेल, जर समजा याचा लॉट 100चा आहे टीव्हीएस मोटरचा, तर मला 100 क्वांटिटी विकत घेण्यासाठी 279 इंटू 100 इतकं केल्यानंतर मला त्याची कॅशमध्ये बाईंग करता येईल. फ्युचरमध्ये बाईंग करायचं तर 274 इंटू 100 आणि त्याच्या 5% मार्जिन मनी मला ठेवावं लागेल, पूर्ण अमाऊंट पे नाही करावं लागणार, म्हणजे कॅशपेक्षा कमी प्राइसमध्ये माझं ते बाईंग झालं. पण जर मी इथे फूड घ्यायला गेलो ज्याची स्ट्राईक प्राइस 25 आहे, मला वाटते याचा स्टॉक खाली जाणार आहे टीव्हीएस मोटरचा, तर मी फूड बाय करेल 25 रुपयाचा आणि तिथे मला पे करावं लागेल 25 इंटू 100. एवढ्या कमी प्राइसमध्ये मला तो अख्खा लॉट 100 क्वांटिटी ट्रेड करता येणार आहे, जे मला कॅश आणि फ्युचरमध्ये ऑप्शन नाहीये. आणि ह्या एका गोष्टीसाठी लोक जास्तीत जास्त ट्राय करतात की ऑप्शनमध्ये ट्रेड करायला जातील, पण त्याची रिस्क काय आहे ती आपण पुढे बघणार आहे. तर आय होप की कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन, व्हॉट इज स्ट्राईक प्राइस हे तुमच्या लक्षात आलं. आपण ते पुन्हा डिटेलमध्ये रिव्हिजन होणारच आहे. प्रीमियम ही गोष्ट समजून घेऊ. आता मी इथे म्हणतोय की समजा मी आता कॉल विकत घेतला, मला वाटतंय की स्ट्राईक प्राइस आता 280 आहे. इथे आपण चार्टवरती बघू, प्राइसेस खालती खालती आल्या 417 वरनं खालती खालती 408, 372, 354, 327, 309, 291, 279 इथपर्यंत स्टॉक प्राइसेस आल्या. आता सध्या 279 रुपयाला स्टॉक चालू आहे कॅशमध्ये. स्पॉट प्राइस इज 279, ज्याची फ्युचर प्राइस आहे 274. पण मला वाटतं आता इथनं पुढे स्टॉक पडणार नाही, स्टॉक वरती जाईल. आणि वरती कुठपर्यंत जाईल तर साधारण 290 हे त्याचं पहिलं टार्गेट राहील. 280 ला आता ऑलमोस्ट स्टॉक आहे, तर 10 रुपये वरती याचं टार्गेट आहे. देन आय विल बाय कॉल ऑप्शन आणि अशा वेळेस मला पे करावे लागतील 27 रुपीज इंटू लॉट साईज. आपण ह्या एक्झाम्पल मध्ये म्हणतोय की टीव्हीएसचा लॉट साईज 100 आहे, टीव्हीएसचा लॉट साईज 100 नाहीये, पण आपण एक्झाम्पल समजण्यासाठी 100 घेतोय. तर 27 इंटू 100 एवढंच मला पे करावं लागेल. आणि जर मी बाईंग साईडला असेल, दॅट इज द मॅक्झिमम रिस्क आय एम होल्डिंग. अशा वेळेस 27 इंटू 100 इज 2700, दॅट इज मॅक्झिमम रिस्क आय विल हॅव. तर 100 रुपयाचा स्टॉक 100 रुपये वरती जर गेला आणि माझ्याकडे 100 क्वांटिटी आहे, तर 100 इंटू 100 एवढं माझं प्रॉफिट होईल. पण जर माझं लॉस जर झाला, तर माझं मॅक्झिमम लॉस आय विल बेअर इज 2700 रुपीज. त्याच्यावरती एकही पैसा माझा लॉस होणार नाही, ही गॅरंटी असते ऑप्शन मध्ये जेव्हा मी ऑप्शन बाईंग साईडला असतो. कारण ऑप्शन बायरला कन्सिडर केलं जातं प्रीमियम पेयर. जेव्हा आपण इन्शुरन्स कंपनीमध्ये जातो आणि गाडीचा इन्शुरन्स घेतो, तसं आपण इथे इन्शुरन्स बाय करतो आहे. इन्शुरन्स कंपनी कोणीतरी दुसरा आहे जो सेल करतो, ऑप्शनला सेल करतो, जो बाय कॉल ऑप्शन सेल करतो, पुट ऑप्शन सेल करतो. कन्सिडर दॅट पार्टी ॲज अ इन्शुरन्स सेलर. दे आर सेलिंग इन्स्ट्रुमेंट, दे आर टेकिंग अवर रिस्क. आणि आपण प्रीमियम देतो आहे ऑप्शन इन्शुरन्स बाय करण्यासाठी, म्हणून आपल्याला लिमिटेड अमाऊंटमध्ये खूप मोठी क्वांटिटी बाय करता येते. आणि जर प्रॉफिट झाला तर त्या पूर्ण अमाऊंटवरती प्रॉफिट होणार आहे, आणि लॉस जर झाला तर लिमिटेड अमाऊंटचाच लॉस होणार आहे. अशा आपण बायर साईडला असतो. सेलिंग मोस्टली मोठ्या ऑर्गनायझेशन जे असतात त्या करतात, कारण त्याच्यामध्ये रिस्क इन्व्हॉल्व असते, मॅक्झिमम रिस्क इन्व्हॉल्व असते. कारण जसं फ्युचरमध्ये आपल्याला माहिती, फ्युचर इज अ इन्स्ट्रुमेंट वेअर मॅक्झिमम अनलिमिटेड प्रॉफिट, मॅक्झिमम अनलिमिटेड लॉस, दोन्ही साईडला हे अनलिमिटेड असतं. तसंच बाईंग जर केलं आपण ऑप्शनमध्ये लॉस, ऑप्शन बाईंग मध्ये लॉस इज लिमिटेड, प्रॉफिट इज अनलिमिटेड. पण मी जर ऑप्शन सेलिंग साईडला गेलो तर माय लॉस इज अनलिमिटेड बट प्रॉफिट इज लिमिटेड. मग इन्शुरन्स कंपनीचा विचार करा, व्हाय इन्शुरन्स कंपनी सेल द इन्शुरन्स टू कस्टमर्स लाईक अस, हाऊ दे मेक मनी. कारण 100 लोकांनी जर गाडीचा इन्शुरन्स घेतला तर 100च्या 100 लोक गाडीचा इन्शुरन्स क्लेम करत नाही. आणि जे काही 10 लोक 5 लोक क्लेम करतात ते पण फुल अमाऊंट साठी क्लेम करत नाही, किंवा ज्यांनी फुल अमाऊंट साठी क्लेम जरी केला असेल तरी त्यांची फुल अमाऊंट सेटल होत नाही. गाडीचं नुकसान जेवढं झालं असेल त्याच्या काही पर्सेंटेज मध्ये तुम्हाला त्याचे रिफंड मिळतात. त्याच्यामुळे there are 90 or more than 90% of the people who are paying premiums but they are not claiming it. आणि त्याच्यामुळे हे लक्षात घ्या, हे पण ऑप्शन सेलर्स असतात, they make most of the money in option selling. Option buyers has less chances to get profit, whereas option seller has all probabilities in their
फेवर सो दॅट दे मेक मॅक्झिमम प्रॉफिट. ऑप्शन सेलरला दोन प्रकारे प्रॉफिट होतं. जर ऑप्शनच्या प्राइजेस ऍज पर देअर एक्सपेक्टेशन खालती पडल्या किंवा वरती पडल्या तो तर एक प्रॉफिट होणारच आहे, जो ऑप्शन बायरला पण असतो. पण त्याच्याच बरोबर ऑप्शन सेलरला अजून एक प्रॉफिट होतो. तो प्रॉफिट होण्याचा मार्ग म्हणजे ऑप्शनच्या प्राइजेस पुढेच हलल्या नाही. 100 रुपयाला जर मी एखादा स्टॉक विकत घेतला, हा स्टॉक समजा टीव्हीएस मोटर 280 रुपये चालू आहे आणि 280ला मी स्टॉक विकत घेतला आणि मला वाटलं की हा स्टॉक वरती जाणार आहे, आता 290 रुपयाला जाणार आहे. अशा वेळेस मी काय सेल करेल? पुट सेल करेल. कारण पॉझिटिव्हिटी मला सेल करायची, आय एम अगेन्स्ट पॉझिटिव्हिटी, म्हणून मी पुट सेल करेल सो दॅट माझं हे म्हणणं कन्फर्म होईल की स्टॉक प्राइस वरती जाणार आहे. आता वरती जर गेल्या नाहीत आणि त्या प्राइजेस जर खालती आल्या तर माझं प्रॉफिट तर होणारच आहे. प्लस जर स्टॉक प्राइस 280 रुपयाला किंवा 281, 279 या 2-3 रुपयाच्या रेंजमध्ये जर खेळत राहिल्या बाय एंड ऑफ एक्सपायरी, तरीही मला प्रॉफिट होणार आहे. जसजसं एक्सपायरीच्या जवळजवळ मी येत जाईल तसं माझे प्रॉफिटचे चान्सेस वाढत जातील आणि मग मला प्रॉफिट किती होणार आहे? तर मॅक्झिमम प्रीमियम विच आय हॅव पेड दॅट विल बी माय प्रॉफिट. जो पण कोणी ऑप्शन प्रीमियम पे करणार असतो, तो जो काही प्रीमियम पे करतो तो माझा लिमिटेड प्रॉफिट असतो. पण असं थोडं 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 करत आपण मराठीत जे म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे, तर ते त्या तत्वानुसार हे ऑप्शन सेलर्स काम करत असतात की ते थोडं थोडं प्रत्येकाचे 2,000 रुपये, 2,000 रुपये, 2,700 रुपये, 2,700 रुपये, कोणाचे 3,000 रुपये असे थोडे थोडे अमाऊंट करत दे मेक बिग अमाऊंट, दे मेक बिग मनी. आणि ऑप्शन सेलर बायर्स जे असतात ते रिटेलर्स असतात मोस्टली, जे असा विचार करतात मी तर फक्त 2,700 रुपये पे करतो आहे, तर माझा मॅक्झिमम लॉस जो आहे तो 2,700 रुपयाचाच आहे फक्त. हा जो फक्त आहे ना, हा खूप प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे. कारण आपण जेव्हा रुपीज मध्ये कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला ऍक्च्युअली रिअलायझेशन होत नाही की आपण किती प्रॉफिट करतोय आणि किती लॉस करतोय. ते जेव्हा पण आपण म्हणतो की माझं फक्त 2,700चाच लॉस होणार आहे, तेव्हा ही गोष्ट लक्षात घ्या, ही गोष्ट विकत घेण्यासाठी तुम्ही 2,700 रुपयेच दिले होते. दॅट मीन्स यू आर गोइंग टू लॉस्ट युअर 100% कॅपिटल. ही गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही जे काही 2,700 रुपये पे करताय, 2,800 रुपये पे करताय, 3,000 रुपये पे करताय, तुमच्यासाठी ही गोष्ट फक्त 2,700 किंवा फक्त 3,000 असेल, पण युअर एंटायर कॅपिटल इज ॲट रिस्क वेन यू आर बाईंग द ऑप्शन्स. ही गोष्ट महत्वाची आहे. युअर 100% लॉस इज गोइंग टू हॅपन इफ स्टॉक डोंट मूव्ह इन युअर फेवर इमिजिएटली. ऑप्शन मध्ये टाइम फॅक्टर एक खूप महत्वाचा असतो. त्याच्यामुळे तुम्ही जो विचार करताय त्या डायरेक्शन मध्ये स्टॉक जायला पाहिजे. आणि एवढंच नाही, स्टॉक एका जागी थांबायला पण नको, प्लस तुमच्या डायरेक्शन मध्ये तो स्टॉक इमिजिएटली जायला पाहिजे, क्विकली जायला पाहिजे, फास्ट जायला पाहिजे, तरच तुम्हाला त्याच्यात प्रॉफिट होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मोमेंटम, जे आपण मोमेंटम इंडिकेटर बघतो, RSI आहे, स्टॉकेस्टिक्स आहेत, CCI आहे, MFI आहे, दोज मोमेंटम इंडिकेटर्स विल टेल यू हाऊ फास्ट दॅट मूव्ह इज गोइंग टू हॅपन. त्याच्यामुळे तुम्हाला मोमेंटम वाईज चांगले स्ट्रॉंग स्टॉक सिलेक्ट करावे लागतील. टाइम कन्सिडरेशन तुम्हाला एक विचार घ्यावा लागेल की एक्सपायरीसाठी किती टाइम बाकी आहे, कारण जसं एक्सपायरीच्या जवळ स्टॉक जाईल तसा ऑप्शन सेलरला जास्ती प्रॉफिट होणार आहे, ऑप्शन बायरचा प्रॉफिट कमी कमी होत जाणार आहे. दे आर गोइंग टू मेक 100% लॉस बाय द एक्सपायरी. त्याच्यामुळे ऑप्शन बायरला मोमेंटम स्टॉक प्लस टाइम टू एक्सपायरी हे दोन्ही गोष्टी कन्सिडर कराव्या होता, आणि ते आपण पुढे जाऊन बघणार आहे. याच्यामध्ये रिस्क खूप जास्ती असते. शेवटचे 5 मिनिट आपल्याकडे आहे. या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला रिस्क समजून सांगतो. जे आता मी तुम्हाला सांगत होतो हे रिलायन्सच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघू. रिलायन्सची 1,200चा कॉल मी जर विकत घेतला रिलायन्सचा, तर मला पे करावा लागतोय 32 रुपये पर क्वांटिटी. आणि मी एक क्वांटिटी विकत नाही घेऊ शकत, लॉट वाईज मला विकत घ्यावं लागतं. तर रिलायन्सचा लॉट साईज इंटू 32 रुपीज दॅट विल बी माय प्रीमियम पेड. जर मी खालती खालती आलो, आता त्याची कॅश प्राइस आहे 1,210 रुपये आणि मी 1,400चा कॉल विकत घेतला, 1,400चा सी विकत घेतला, तर मला पे करावं लागतं फक्त 75 पैसे. 1 रुपया पण पूर्ण पे करावं लागत नाही. मग 75 पैसे इंटू लॉट साईज एवढंच मला हे पे करावं लागेल. तर लोक काय विचार करतात, त्याने मला 75 पैशामध्येच जर एखादी गोष्ट मिळते ज्याची ऍक्च्युअल किंमत 1,210 रुपये आहे, मी हा 75 पैशाचा कॉल विकत घेतो, माझं एक्सपेक्टेशन वरती जाण्याचं आहे. आता ही लक्षात घ्या, रिस्क इन्क्रीजेस ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम द करंट प्राइस. स्पॉट प्राइस पेक्षा पासून जसं आपण लांब लांब जातो, स्पॉट प्राइस 1,200 आहे, तेव्हा सगळ्यात कमी रिस्क माझी ह्या ऑप्शनसाठी राहणार. 32 रुपयाच्या ऑप्शनसाठी सगळ्यात कमी रिस्क राहणार.
पण as I move away from my spot price which is 1200 in this case, 1220 तिथे माझं स्ट्राईक प्राइस आहे 21, 14, 9, 5 आणि जर 1400 जवळ मी गेलो तर मला स्ट्राईक प्राइस मिळते 75 पैशाचं. त्यामुळे as I move away from the stock price, current price or spot price, my risk increase. मग ती कशी, तर आपण बघितलं की रिलायन्सची कॅश प्राइस 1200 आहे, ती मला 32 रुपयाला मिळते. मग माझी ऍक्च्युअल रिस्क किती झाली, तर प्राइस इंटू लॉट साईज डिवायडेड बाय स्ट्राईक प्राइस इंटू लॉट साईज. मग मला तसं बघायला गेलं तर पहिलं जे इमिजिएटली अवेलेबल ऑप्शन्स आहे माझ्यासाठी 1200C जे मला 32 रुपीजला मिळत आहे, त्याच्यामध्ये माझी रिस्क आहे 37 टाइम्स, 37 पट रिस्क मी त्याच्यात घेतो आहे जेव्हा मी त्याच्यामध्ये ट्रेडिंग करतो आहे तेव्हा. पण जेव्हा मी लांबची स्ट्राईक प्राइस एखादी बाय करतो आहे किंवा ट्रेड करतो आहे, बाय किंवा सेल कुठली ट्रेड जेव्हा करतो आहे तेव्हा माझी रिस्क ऑटोमॅटिकली वाढते, कारण लॉट साईज आणि प्राइसचं चेंज होत नाही. लॉट साईज आणि प्राइस सेम आहे, त्याच्यामुळे 1200 इंटू जी पण त्याची लॉट साईज आहे तेवढा माझा इथला रेशो राहणार आहे डिवायडेड बाय 0.75 इंटू लॉट साईज, दॅट बिकम्स 750. आणि त्याच्यामुळे लांबच्या स्ट्राईक प्राइसला माझी रिस्क जास्ती वाढतीये. इथे मी रिस्क किती येतोय, माझ्या कॅपिटलच्या 1600 पट जास्ती रिस्क मी तिथे घेणार आहे. विचार करा, मी दुप्पट जरी रिस्क घेतली, माझ्या घराची किंमत 40 रुपये आणि मी 80 लाखाला काहीतरी त्याच्या बदल्यात घ्यायला निघालेले, तर मी डबलची रिस्क घेतोय. आपण डबलची रिस्क घेणं हे सुद्धा खूप रिस्की समजतो, राईट. माझ्याकडे जर 100 रुपये आहेत पण मी काहीतरी पणाला लावलं 200 रुपयाचं, मी म्हटलं की मी जर ही बेट हरलो तर मी तुला 200 रुपये देईल, म्हणजे माझ्याकडे 100 रुपये असताना मी 200 रुपये द्यायला तयार झालोय. इथेच आपण माझ्याकडे 100 रुपये असताना 1 रुपये असताना कोणातरी बेट लावली की मी 37 रुपये द्यायला तयार तुला, मी जर हरलो तर मी तुला 37 रुपये देईल. आणि तेच जर आपण स्ट्राईक प्राइस लांबची विकत घेतली तर तिथे तर आपण 1600 रुपये द्यायला तयार आहे. माझ्याकडे तिच्यात 1च रुपये आहे पण द्यायला किती तयार झालोय, 1600 रुपये तयार झालोय. म्हणजे माझी रिस्क 1600 टाइम्स इन्क्रीज झालेली आहे. त्याच्यामुळे ही रिस्क इज द बिगेस्ट फॅक्टर which is simply ignored by retail investor because of the liquiditiveness of this particular instrument option, की ज्याच्यामध्ये फक्त प्रॉफिट झाला माझ्या 100 रुपयावरती मला 1000चा प्रॉफिट होईल, 1 लाखाचा प्रॉफिट होईल. त्या प्रॉफिटच्या इमेजेस मध्ये माझं होणारं नुकसान किती आहे याच्याकडे आपण सिम्पली इग्नोर करत असतो आणि त्याच्यामुळे दिस ऑप्शन्स बिकम रिस्की. आय होप इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. रिस्क कशाला म्हणतात, रिस्क काय आहे याच्यामध्ये, हा पार्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. कॉल आणि पुट याच्यातला फरक तुम्हाला क्लिअर झाला असेल. कॉल बाईंग, पुट बाईंग, कॉल सेलिंग, पुट सेलिंग, या दोन गोष्टीमधले फरक आणि साम्य लक्षात आले असतील. प्लस स्ट्राईक प्राइस, प्रीमियम, कॉन्ट्रॅक्ट साईज या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. कॅश पेक्षा फ्युचर कसं वेगळं आहे, फ्युचर पेक्षा ऑप्शन कसं वेगळं आहे. when we say option is flexible, how flexibility works, त्याच्या स्ट्रॅटेजीज कशा बनवल्या जातात हे थोडंसं मी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं. की कॅलेंडर स्प्रेड बोललो आपण, सिंथेटिक स्प्रेड बोललो, सिस्टमॅटिक ट्रेड बोललो. तर ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारचं फक्त मी तोंडी सांगितलं की 2 कॉल बाय करायचा, 1 पुट बाय करायचा, 2 कॉल सेल करायचे, 1 पुट बाय करायचा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॅटेजीज बनवता येतात. याच्याबद्दल मी फक्त तोंडी सांगितलं, ते डिटेलमध्ये समजून घ्यावे लागतील सगळ्या, त्याला वेळ लागेल, तो एक वेगळा विषय आहे. तर आपण इथे थांबू आणि याच्या पुढे थोडंसं अजून डिटेलमध्ये त्याला समजून घेऊ पुढच्या सेशनमध्ये. ओके, तर आपण हा कॉल इथे क्लोज करू. वी आर गोइंग टू रिजॉइन द सेम कॉल immediately after this call so that we can continue. So consider this as a part 1. We are going to record this as a part 2 in next session. Okay, bye bye.